रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. दशक 11वा समास तिसरा, सिकवण निरूपण. या समासाचं नाव अगदी सार्थक आहे. समर्थाने आपल्याला शिकवलंय. तसं म्हणाल तर अख्खा दासबोध हे शिकवण आहे. उपदेश संतांचा हे ते शिकवतच असतात. परंतु इथे विशेष समर्थांनी ह्या समासाचं नावच मुळे शिकवण निरूपण अशा करता ठेवलेलं आहे, कारण हा समास सगळ्यांसाठी उपयोगाचा आहे. ज्याला परमार्थ करायचा आहे त्याच्यासाठी तर हे महत्वाचं आहेच आहे, पण ज्याला परमार्थाचा काही संबंध नाही अशांनी जरी हा समास वाचला तरी सुद्धा त्याचं कल्याण होणार आहे. आणि ह्या 12व्या दशकाची, ह्या 11व्या दशकाची हे वैशिष्ट्य आहे की ह्यामध्ये असे 2-3 समास येतात की जे सगळ्या सामान्य मनुष्यांसाठी आहेत, ज्यांना केवळ व्यवहारातलं आहे, परमार्थाशी काही संबंध नाही, त्यांनी देखील ते वाचावेत आणि आपलं हित साधून घ्यावं. जगायचं कसं हे समर्थ या समासामध्ये परोपरीने अगदी सूत्रात्मक रूपात सांगतात. समर्थ म्हणतात, बहुता जन्माचा सेवट, नरदेह सापडे अवचट, येथे वर्तावे चोखट नीती न्याय. आपल्याला खूप काळाने हा नरदेह प्राप्त होतो. पाप पुण्य सम झालं कीच नरदेह प्राप्त होतो. आता पाप आणि पुण्य सम होणं ही फार दुर्मिळ घटना आहे. तेव्हा आपल्याला हा जो नरदेह अत्यंत दुर्मिळपणाने मिळालेला आहे, त्याचा वापर म्हणजेच त्याच्यामधल्या आयुष्याचा वापर हा आपण कसा करावा. जी अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे ती खूप महाग असते, आणि जी महाग असते ती आपण जपून जपून वापरतो. तसा हा नरदेह आणि त्याच्यातला काळ मुख्य, हे मला जपून जपून वापरायचं आहे. समर्थ म्हणतात, येथे वर्तावे चोखट नीती न्याय. अत्यंत चोखपणाने आणि नीती आणि न्याय या 2 गोष्टीचा आधार न सोडता, किंबहुना या जीवनातनं बाजूला न होता, तरच माझ्या या नरदेहाचं खऱ्या अर्थाने मी सार्थक करणार आहे. शतवर्षे वय नेमिले, त्यात बाळपण नेणता गेले, तारुण्य अवघे वेचले विषयांकडे, वृद्धपणी नाना रोग. 3 आयुष्य आहेत. एक बालपण आहे, एक तरुणपण आहे आणि एक वृद्धपण आहे. तर यातलं समर्थ बायफर्केशन करतात. बालपणात कळतच नसतं, तरुणपणात विषयांनी घेरलेलं असतं आणि वृद्धपणी रोगांनी घेरलेलं असतं. आता मला सांगा, वेळ मिळाला उरला कुठे? कारण माझी बुद्धी आणि माझं शरीर हे दोन्ही गुंतलेले राहतात. समर्थ म्हणतात, वृद्धपणी नाना रोग भोगणे लागे कर्मभोग, आता भगवंताचा योग कोणेकडे. आता भगवंत मिळायचा कसा? योग होणे म्हणजे त्याचा एकमेकांशी संबंध येणे. भगवंताचा संबंध येणार कसा बुद्धीला? कारण बुद्धी आणि माझं मन हे बाळपणी अज्ञानाने व्यापलेलं आहे आणि तरुणपणी मनबुद्धी ही विषयांनी व्यापलेली आहे. आता मला सांगा, वृद्धपणामध्ये शक्य आहे का? खरं शक्य आहे, पण शरीर आपलं हतबल झालं की मग मनुष्याला काही दुसरं सुचत नाही शरीराशिवाय. म्हणून समर्थ म्हणतात, वृद्धपणी नाना रोग. रोग जडले की मग शरीरातील मनबुद्धी ही त्या रोग निवारणामध्ये गुंतून जाते. आपल्याला तरुणपणात सुद्धा रोग झाले ना, दात दुखत असेल, साधं उदाहरण घेऊया, तर दुसरं काही सुचत नाही जोपर्यंत ते दुःख थांबत नाही. जर एक दात दुखत असेल तर ही अवस्था आहे. तर शरीराला नाना रोग झाले की अवस्था मना आणि बुद्धीची काय होणार आहे? म्हणून समर्थ इथे जागरूक करतात. मग कधी करावा? म्हणून देह नेटका आहे, शुद्ध आहे, सतेज आहे, त्याची ऊर्मी जागृत अवस्थेत किंबहुना वाढती आहे, त्याच वेळामध्ये भगवंताचा योग साधून घ्यावा. समर्थ म्हणतात, अग्न गृहासी लागला आणि सावकाश निजेला, तो कैसा म्हणावा भला आत्महत्यारा. आपल्या घराला आग लागलेली आहे आणि आग माझ्या खोलीपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत मी निवांत झोपून राहीन, असं कधी होईल का हो? ज्या क्षणी आग लागली त्या क्षणी आपण धावत सुटतो का? कारण मला कल्पना आहे, जर मी आत्ता उपाय नाही केला तर ती आग वाढत वाढत येऊन माझ्या सकट सगळ्या घराला नष्ट करील. तेच उदाहरण समर्थ आपल्या जीवनासाठी देतात. हा काळरूपी अग्नी माझ्या ह्या शरीराला ग्रासतोय आणि त्याला वेळ थोडा उरलेला आहे, म्हणून ह्याच काळात आत्ताच उपाय करायला हवा.
आळसाचे फळ रोकडे, जांभया देऊन निद्रा पडे. सुख म्हणून आवडे आळस लोका. आळसाचं फळ काय? जांभया येते आणि झोप येते. ते आळस आहे. आळस म्हणजे काय? काही करू नये असं वाटणे किंवा काही न करण्यात आनंद मानणे, हे आळसाचं मुख्य लक्षण आहे. आणि सगळ्या ठिकाणी हल्लीच्या काळात तर काहीच न करता मोबाईलमध्ये बघत बसणे, हे आळसपणाचं मूर्तिमंत उदाहरण आहे. काहीच करायचं नाही आणि मोबाईलमध्ये बघत बसायचं. मग ते YouTube असो, अजून काही असो. म्हणजे मी माझ्या शरीराने, माझ्या मनाने, बुद्धीने त्याला त्रास न देता स्वस्थ राहून मला आनंद हवा आहे, पण मिळवण्याची जागा चुकते. म्हणून समर्थ आपल्याला इथे जागं करतात. जागा चुकवू नका, जागे व्हा आणि योग्य जागा बघा. कशाने होईल? तर हे झटवल्याने, म्हणजे शरीराने योग्य कर्म करून आणि मनबुद्धीने योग्य ग्रंथांचं वाचन करून मला ते साध्य करता येईल. मग समर्थ म्हणतात काय करावं? आळस उदास ना गवणा असं म्हणतात. म्हणून प्रयत्न करावा तो कोण? हेची ऐका निरूपण, सावध करून अंतःकरण निमिष एक. मग आता मी काय करू? आळस सोडायचा, हरकत नाही. मग मी करायचं काय? त्यावर समर्थ आपल्याला सांगतात, प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, यथानशक्ती आठवावे सर्वोत्तमासी. मी प्रत्यक्ष काय करू? हे समर्थ उपाय सुरुवात करतात. प्रातःकाळी उठावे. प्रातःकाळ याचा अर्थ लवकर, सूर्योदयाच्या आधी, किंवा सूर्योदय जेव्हा होतो तेव्हा जरी उठलं, म्हणजे सुरुवात तिथून केली तरी सुद्धा माझी सुरुवात झाली असं गृहीत धरूया. म्हणून प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे. आधी काय करावं? उठल्यानंतर हातपाय तोंड धुवून स्वच्छ काही पाठांतर करावं. जे मला लक्षात ठेवायचं आहे त्या गोष्टी आठवाव्यात, त्याला म्हणायचं पाठांतर. आता योगी पुरुष आहे, एखादा साधक आहे, त्याला लक्षात ठेवण्यासारखा एक भगवंत आहे. त्यामुळे त्याने भगवंताचं पाठांतर म्हणजे स्मरण करत राहावं. ज्याला व्यवहार करायचा आहे त्याने त्याच्या त्या कार्याला लागणाऱ्या गोष्टी सातत्याने स्मरणात आणाव्यात, त्याला म्हणायचं पाठांतर. म्हणून ते पाठांतर करावे, काही पाठांतर करावे, यथानुशक्ती आठवावे सर्वोत्तमासी. आणि यथानुशक्ती ज्याला जशी ज्याची बुद्धी आहे त्याप्रमाणे भगवंताला आठवावं, हे मात्र निश्चित करावं. मग दिशेकडे जावे, जे कोणासीच नवे ठावे, शौच आचमन करावे निर्मळ जळे. मग शरीराची शुद्धी करावी, स्नान करावं, पोट साफ करावं, स्नान करावं, म्हणजे शारीरिक शुद्धी करावी. मग भगवंताची पूजा अर्चा करावी. मग माझा जो कार्याचा भाग आहे, म्हणजे जेणेकरून मला पैसे मिळतील, धन उपलब्धी होईल, माझा प्रपंच ज्याच्या आधाराने चालणार आहे ते करावं. समर्थ म्हणतात, ज्याचा जो व्यापार तेथे असावे खबरदार, दुश्चितपणे तरी पोर वेढा लावी. मी माझा जो व्यापार आहे तिथे अत्यंत खबरदार असलं पाहिजे, म्हणजे जागरूक असलं पाहिजे, सावध असलं पाहिजे, मी बुद्धी तिथे ठेवली पाहिजे. त्याने जर मी तसं नाही केलं तर समर्थ म्हणतात पोर वेढा लावी. एखादा लहान पोर सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये वेड लावून जाईल, म्हणजे तुम्हाला बनवून जाईल. समर्थांना ते मान्य नाही. समर्थ म्हणतात व्यवहार चोख असला पाहिजे. पुढे भोजन झाले यावरी, काही वाची चर्चा करी, एकांती जाऊन विवरी नाना ग्रंथ. आता जेवण झाल्यावर काय करायचं? झोपायचं नाहीये. तर मला विविध ग्रंथांचं वाचन करायचं आहे. मला ग्रंथांचं वाचन झालं तरच माझी प्रगती आहे, हे समर्थांनी निश्चितपणे सांगून ठेवलंय. समर्थ त्यांच्या तपश्चर्येच्या काळामध्ये भोजनोत्तर स्वतःच्या ग्रंथांचं वाचन आणि काळाराम मंदिरात जाऊन श्रवण हे पण वाचनात धरावं किंवा वाचन हे श्रवणात धरावं. आपण स्वतः ज्ञान मिळवावं किंवा जो ज्ञानी आहे त्याचं ऐकावं, या दोन गोष्टी म्हणजे वाचन धरायचं आता सध्याच्या काळामध्ये. आणि सध्या तो उपलब्धी खूप आहे, त्याचा वापर करून समर्थ जे सांगतात आपल्याला, पुढे भोजन झाल्यावरी काही वाची चर्चा करी. एक तर वाचन करावं किंवा चर्चा करावी. कुचर्चा नको, चर्चा पाहिजे. ज्याच्याशी करतोय त्याचं आणि आपलं दोघांचंही हित साधलं पाहिजे, भलं झालं पाहिजे, त्याला म्हणायची चर्चा. तर काही वाची चर्चा करी, एकांती जाऊन विवरी नाना ग्रंथ. काय करावं? एकांतामध्ये ग्रंथाचं विवरण करावं. ज्याचं वाचन केलंय त्याचं चिंतन विवरण करावं. ऐक सदैवपणाचे लक्षण, रिकामा जाऊ नेदी एक क्षण, प्रपंच व्यवसायाचे ज्ञान बरे पाहे. इथे समर्थ आपल्याला सांगतात सदैवपणा म्हणजे सदैव असणे, म्हणजे जागरूकपणाचं लक्षण काय आहे? तर रिकामा जाऊ नेदी क्षण, एक क्षण सुद्धा वाया घालवायचा नाहीये. ज्याने क्षण वाया घालवला त्याने जवळजवळ आयुष्य वाया घालवल्यासारखं आहे. कारण क्षणाक्षणानेच आयुष्य घडत जातं आणि जो प्रत्येक क्षण काही कारणी लावतो तोच त्याचं आयुष्य योग्य पद्धतीने घडवू शकतो किंवा घडवतो. म्हणून हे मात्र मला साध्य करायचं आहे. ऐक सदैवपणाचे लक्षण, रिकामा जाऊ नेदी क्षण.
प्रपंच व्यवसायाचे ज्ञान बरे पाही. प्रपंच आणि व्यवसायातलं ज्ञान योग्य तऱ्हेने बघतो. काही धर्मचर्चा पुराण हरिकथा निरूपण वाया जाऊ नये दी क्षण दोहीकडे. एक तर धर्मचर्चा पुराण करावं किंवा आपला व्यवहार सांभाळावा. येन केन प्रकारेण एक तर परमार्थ तरी साधावा, नाही तर प्रपंच तरी साधावा. दोन्ही साधत नाही ते आळसपणा आहे आणि तो मात्र समर्थांना अजिबात आवडत नाही. म्हणून समर्थ म्हणतात काहीतरी साधावा, ह्यातलं एक तरी साधा, किमान प्रपंच तरी योग्य करा, मग परमार्थाकडे बुद्धी केव्हा तरी होईल. पण नुसता प्रपंच अभिप्रेत नाही, परमार्थाबरोबरचा प्रपंच हा मात्र अभिप्रेत आहे. समर्थ म्हणतात आहे ते तुके देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. प्रपंच आणि परमार्थ चालवायला लागलं की एक गोष्ट मात्र निश्चित येते, मनुष्याला अनेक अडचणी येतात आणि त्या अडचणींवर मात कशी करावी. समर्थ म्हणतात आहे ते तुके देवाचे, जे काही आहे ते भगवंताचं आहे. मग त्यातले उद्वेग चिंता देखील भगवंताचे आहेत आणि आलेले यशाचे अनुभव देखील भगवंताचे आहेत. म्हणजे आहे ते तुके देवाचे, ऐसे बोलणे ऐसे वर्तणे निश्चयाचे. हा निश्चय करूनच वर्तन करायचंय, जगायचंय मला आयुष्यामध्ये आपल्या. मूळ तुटे ह्याने उद्वेगाचं मूळ, त्या उद्विग्नतेचं मूळच नाहीसं होतं. कशामुळे नाहीसं होतं, हे असं कसं झालं असा प्रश्नच येत नाही. हे त्याच्या कृपेनेच झालंय हे मात्र निश्चित होतं. आणि मग त्यामुळे मी उद्विग्न न होता त्या आलेल्या प्रश्नावर मी उत्तर शोधायसाठी माझी बुद्धी सतर्क होते. एवढा आपल्यात बदल घडतो. समर्थ म्हणतात प्रपंच पाहिजे सुवर्ण, ही ओबी सर्वात महत्वाची आहे समर्थांची. हे सगळं करण्यासाठी म्हणून काय हवं, प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण, महावाक्याचे विवरण करिता सुटे. ज्याला प्रपंच करायचा आहे त्याला सुवर्ण पाहिजे, म्हणजे सोनं, म्हणजे पैसा अडक्याशिवाय प्रपंच होत नाही. आणि ज्याला परमार्थ करायचा आहे त्याच्यासाठी पंचीकरण पाहिजे. ज्याला पंचीकरण समजत नाही त्याचा परमार्थही साध्य होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण. मग पंचीकरण साध्य झाल्यानंतर काय करावं, महावाक्याचे विवरण करिता सुटे. आता महावाक्याच्या विवरणाचा अधिकारी होतो आणि मग त्याचं विवरण करता करता सुटे. मी देहबुद्धीतून आत्मबुद्धीत जातो, म्हणजे ह्या देहबुद्धीचं भान सुटतं आणि आत्मबुद्धीचं भान स्थिरावतं. कर्म उपासना आणि ज्ञान येणे राहे समाधान. हे कसं करावं, मग त्याला 3 टप्पे, कर्म, मग उपासना आणि मग ज्ञान. एकदम ज्ञानाकडे जाऊन चालत नाही, आधी कर्म करावं लागतं. कर्माच्या आधाराने शुद्धी होत होत उपासनेमध्ये माझी वृत्ती लागते आणि उपासनेत वृत्ती लागल्यानंतर जे ज्ञान आहे ते मला समजायला लागतं किंवा मुरायला लागतं. म्हणून समर्थाने हा त्रिकांडात्मक पायऱ्या आपल्याला सांगितल्या, कर्म, उपासना आणि ज्ञान येणे राहे समाधान. ह्यानेच समाधान राहतं. परमार्थाचे जे साधन तेच ऐकत जावे, अशा तऱ्हेने परमार्थ व्हावा. म्हणून आपण समर्थांना प्रार्थना करूया. जय जय रघुवीर समर्थ.